देवाचं मी सांगत नाही बर का. वारकरी संतांचं प्रमाण आहे. गरजती नामाचे कल्लोडी नामा सरिसेच. या मोबाईलचं अवघड काम आहे बरं. आता वयस्कर आहेत बाबा जाऊ द्या, पण ही तरुण पिढी सुद्धा इतकी हँग झाली या मोबाईल मुळे. अवघड झालंय बघा. एक पोरगा पेपर वाचत होता बाबा, पेपर वाचत होता. पेपर वाचता वाचता ते पेपरला झूम करायला लागतो. म्हणजे इतकं लोकांना मोबाईलचं व्यसन लागलेलं आहे बरं का. मोबाईलम शरणम रज, फेसबुक व्हाट्सअप गुगलम इंस्टाग्राम शरणम रज. एक राहिलं बरं, स्नॅपचॅटम शरणम रज. आता जुने बरीचशी वयस्कर म्हातारी माणसं बसलेली आहेत माझ्या समोर. बाबा फेसबुक व्हॉट्सअप काहीच माहित नसे तुम्हाला, बरोबर. तुमचं अकाउंट सुद्धा नसे. तुमले काय माहिती आहे ते सांगू का. हिरव बटनम लाल बटनम, म्हणजे फोन आला का हिरव बटनम. फोन बंद करायचा असेल तर बोला बोला लाल बटनम. विठाला कीर्तनातलं भजन या मनुष्य जीवनाचा उद्धार करतं बर का. गरजती नामाचे कल्लोडी नामा सरिसेच वाजे टाळी. परिणाम महापातकांची होय होळी. आपल्याकडून कळत नकळत काही पाप होत असतात 3 प्रकारचे. त्या पापाची होळी करतं कीर्तनातलं भजन. गोड पुरावा दिला बरं का कीर्तनाचं ताळी बरं का. म्हणजे कीर्तनातलं भजन इतकं महत्वाचं आहे. चिंतनासाठी जो निवडलेला अभंग आहे तो श्रीमंत संत जगद्गुरु तुकोबारायांचा आहे बरं का. आणि आजच्या अभंगामध्ये जगद्गुरु देवासमोर उभे राहून विनंती करतायत बरं का. लक्ष देऊन ऐका. जगद्गुरूंनी आजच्या अभंगामध्ये मागणी मागितलेली. आणि जगद्गुरु तुकोबारायांचे जेवढेही अभंग आहेत 4500 अभंग आहेत. त्या प्रत्येक अभंगाची एक विशेषता आहे बरं का. एक अभंग एकासारखा नाही. आणि जेवढी अभंग रचना जन्माला आलेली ती प्रसंगानुसार जन्माला आलेली. डोळ्यासमोर प्रसंग घडावा आणि लगेच जगद्गुरूंच्या मुखातून अभंग जन्माला यायचे. कारण संतांच्या वाणीमध्ये आणि आपल्या वाणीमध्ये फार मोठा फरक आहे महाराज. आपली वाणी कशी आहे माहिती का. आठवले म्हणून पाठवले ही आपली वाणी. पण संतांची वाणी म्हणजे साक्षात उगवती होती महाराज. डोळ्यासमोर प्रसंग घडावा लगेच अभंग जन्माला यायचा. विठाला प्रसंग जगद्गुरूंनी गाथ्यामध्ये लिहून ठेवला बरं का. प्रत्येक प्रसंग. एवढंच नव्हे, जगद्गुरूंनी स्वतःचं आज्ञान देखील गाथ्यामध्ये लिहून ठेवलंय. स्वतःची उणीव नाही तर या उलट या वर्तमान काळामध्ये लोक आपल्याला पाहायला मिळतात. सगळी लोक आपलं आज्ञान लपवतात आणि जगद्गुरु स्वतःची उणीव लिहून ठेवतात. वेदातला इतकं गोड शब्द आहे. अविद्याम अंतरे वर्तमानः स्वयं धीरा पंडितम मन्यमानः. उपनिषदकार सांगतात या जगामध्ये अशी माणसं आहेत, या वर्तमान काळामध्ये अशी माणसं आहेत, आज्ञान लपवतात. अविद्याम अंतरे वर्तमानः स्वयं धीरा पंडितम मन्यमानः. जगामध्ये ज्या वेळेस वावरतात मी ज्ञानी असं दाखवतात, पण उपनिषदकार सांगतात ही लोक मूर्ख असतात. अंधे नैव नियमाना यथांधा. विठाला आणि या उलट तुकाराम महाराजांचं जीवन होतं. जगद्गुरूंचा काय अधिकार होता महाराज. आकाशा एवढे झालेले संत म्हणजे तुकोबाराय. पण ज्या वेळेस परमार्थाची सुरुवात झाली महाराज त्यांची, ती सुरुवात सुद्धा लिहून ठेवली हो तुकोबारायांनी.
मग तुम्ही म्हणाल महाराज कसं तुकोबारांची सुरुवात कशी झाली? इतका गोड प्रसंग आहे. जगद्गुरु तुकोबारांच्या काळामध्ये दर महिन्याच्या शुद्ध एकादशीला कीर्तन असायचं बरं का. म्हणजे अभंगातला भाव तुमच्या लक्षात येऊन जाईल बरं का. प्रसंग व्यवस्थित लक्ष देऊन आहे. दर महिन्याच्या शुद्ध एकादशीला कीर्तन असायचं. एकदा काय झालं, एक कीर्तनकार गैरहजर राहिले. कीर्तनकार गैरहजर राहिल्याच्या नंतर सगळी भजनी मंडळ जे 14 टाळकरी होते, काही गावकरी तुकाराम महाराजांकडे गेले. म्हटले तुकाराम बुवा, जुन्या काळात बुवा म्हणायचे बरं महाराज लोकांना, तुकाराम बुवा आज तुम्हाला कीर्तन करावं लागेल. नुकतीच सुरुवात होती. तुकोबाराय म्हणतात कीर्तन करणं सोपं नाही, कीर्तनासाठी भांडवल लागतं, आताच्या भाषेत टिपणं लागतात. जगद्गुरु म्हणतात या एकादशीला नाही पण पुढच्या एकादशीला मात्र मी कीर्तन करणार. पुढच्या एकादशीला आज एखादी कीर्तनकार गैरहजर राहिला ना, टेन्शन लेवान नाही. ही परंपरा कधीपासून आहे? तुकाराम महाराज पासून आहे. एखादी कीर्तनकार पाकिटमुळे गैरहजर राहू शकतात आता, पण ही जुनी परंपरा आहे. मग सगळ्यांनी विनंती केल्याच्या नंतर पुढच्या एकादशीला कीर्तन करू. मग एका साधकाने विचारलं का हो तुकोबाराय, आता पुढच्या एकादशीला तुम्हाला कीर्तन करायचंय, मग कीर्तनासाठी तुम्ही सुरुवात काय कराल? तुकोबाराय म्हणतात माझ्या अगोदरची जी संत मंडळी ना, त्यांची अगोदर मी अभंग रचना पाठ करणार. काही पाठ केली संतांची उत्तरे, विश्वासे आदरे सहजरीती. मग जगद्गुरु म्हणतात माझ्या अगोदरच्या संतांची मी अभंग रचना पाठ केली, आणि पाठ केल्याच्या नंतर ज्या वेळेस जगद्गुरूंनी पहिलं कीर्तन केलं, त्या कीर्तनाची दखल सुद्धा तुकोबारायांनी गात्यात केली. आरंभी कीर्तन करू एकादशी, अशी जगद्गुरूंच्या परमार्थाची सुरुवात आहे. विठ्ठला